गुजरात होत आहे, तुमचे गाव नाही होत आहे, हे तुम्ही समजून घ्या। तुमचे जीवन कसे अंधकारात टाकायचे याचा प्रयत्न ही बीजेपी सरकार करते। म्हणून एवढेच विनंती करणार आहे, त्या झापणार तर आहे ते MSCB वाल्याला, त्याची नाही काढली तर माझं नाव शिवानी विजय वडेट्टीवार नाही। इलेक्ट्रिसिटी बंद करायला निघाले आहे ना, अर्धी रात्रभर इलेक्ट्रिसिटी बंद करतात, तरी लाज वाटत नाही 800 ना 1000 रुपयाचं बिल पाठवताना। असे नालायक लोक आहेत। तर या लोकांची फजिती आम्ही करूच, पण एवढीच तुम्हा सगळ्यांना परत एकदा विनंती करते की हे लोक जे तुमचं जीवन अंधकारात टाकण्याचा प्रयत्न करताय, हे जे बीजेपीची सरकार आहे, यांच्या कुठल्याच भूल थापायला आपल्याला बळी नाही पडायचे। येत्या 20 तारखेला विजू भाऊंना बहुमताने निवडून द्यायचंय। उद्या विजू भाऊ आपल्या क्षेत्राचे आमदार एका मोठ्या पदावर जाऊ शकतात। पहिल्यांदा झालेला आमदार फक्त आणि फक्त शिकायलाच 5-10 वर्ष जातील त्याला। का करायचा, निधी कुठून आणायचा, कसा आणायचा हे शिकायलाच त्याला 10 वर्ष जातील। उद्या आज विरोधी पक्षनेता उद्याचा का राहतो, उद्याचा मुख्यमंत्री राहतो। अशा वेळेस आपल्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल, हे सगळ्या गोष्टी जे अंधारात आपलं जीवन टाकण्याचा प्रयत्न करताय ते थांबवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना विजू भाऊंना बहुमताने निवडून द्यायचंय, एवढीच विनंती करते आणि माझे 2 शब्द इथे थांबवते। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय गुरुदेव।